आज आपण सोप्या पद्धतीने 2 डिजिट नंबरचा मल्टिप्लिकेशन कसा करायचं हे शिकणार आहोत. त्यासाठी मी 2 डिजिट नंबर घेतले. 14 मल्टिप्लाय बाय 12. 2 अंकी संख्येचा म्हणजे 2 डिजिट नंबरचा जेव्हा आपण गुणाकार करतो तर त्यासाठी सोपी ट्रिक म्हणजे काय, तर 1 आणि 4 मी या संख्यांना ए आणि बी मानते. त्यांना आपण ए आणि बी लिहिले व यांचा गुणाकार. त्याच पद्धतीने 1 आणि 2 ला मी सी आणि डी मानते, ते लिहून घेतलं मी. त्यानंतर यांचा गुणाकार लिहिताना पहिली स्टेप आपण घेणार आहोत की या 3 स्टेप वापरल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीने तो 2 डिजिट नंबरचा गुणाकार करू शकता. पहिली स्टेप म्हणजे काय, बी गुणिले डी करा. त्यानंतर दुसरी स्टेप क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार करा. ए मल्टिप्लाय बाय डी व ॲडिशन घेऊन बी मल्टिप्लाय बाय सी करा. आणि तिसरी स्टेप म्हणजे तर ए गुणिले सी म्हणजे का ए मल्टिप्लाय बाय सी. या 3 स्टेप नुसार आपण हा गुणाकार सोडून पाहणार. 40 मल्टिप्लाय बाय 12. पहिल्या स्टेप नुसार बी मल्टिप्लाय बाय डी म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 2, 4 2 चा 8. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 मल्टिप्लाय बाय 2, 1 2 चा 2, 4 मल्टिप्लाय बाय 1. हे लिहिताना आधी बाजूला साईडला लिहून घ्या म्हणजे सोप्या पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल. 1 मल्टिप्लाय बाय 2 2, 4 मल्टिप्लाय बाय 1, 4 1 चा 4. या दोघांची ॲडिशन करा. 2 + 4 6 ते लिहून घ्या. त्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे ए मल्टिप्लाय सी जे काय 1 मल्टिप्लाय बाय 1, 1 मल्टिप्लाय बाय 1, 1 1 चा 1 झाला तुमचा गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन. 14 मल्टिप्लाय बाय 12 चं उत्तर आलं तुमचं 168. याच पद्धतीने आपण दुसरं उदाहरण एक सोडवून पाहणार आहोत. 27 मल्टिप्लाय बाय 25. या शॉर्ट ट्रिक नुसार सोडवताना 27 मल्टिप्लाय बाय 25 घ्या. आधी 7 मल्टिप्लाय बाय 5 करा. 7 5 जा 35. 35 येताना आपल्याला 2 डिजिट मिळतात म्हणजे 3 5 35. जो शेवटचा डिजिट आहे तो आधी लिहा आणि 3 हा हातच्याला द्या म्हणजेच काय कॅरी आउट द्या. त्यानंतर सेकंड स्टेप म्हणजे काय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 7 2 जा 14, 2 5 जा 10 आणि यांची बेरीज करा. 3 + 4 7, 1 + 1 2, 27 आला. 27 लिहिताना जो लास्ट डिजिट आहे म्हणजे शेवटचा डिजिट आहे तो आधी लिहा आणि 2 हातच्याला द्या. पुढच्या संख्येमध्ये तो मिळवू आपण. त्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे काय, ए मल्टिप्लाय बाय सी म्हणजे काय 2 मल्टिप्लाय बाय 2, 2 2 जा 4, 4 + 2, 4 + 2 6 आलं आपलं उत्तर. म्हणजे 27 मल्टिप्लाय बाय 25 त्याचा आन्सर येणार आहे 275. याच पद्धतीने आपण ती एक उदाहरण सोडून पाहणार. 53 मल्टिप्लाय बाय 24. फोर मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे काय 3 मल्टिप्लाय बाय 4 करा. 3 4 चा 12, 12 आल्यानंतर शेवटचा डिजिट खाली लिहा आणि 1 बाजूला लिहून घ्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 4 जा 20, 2 3 जा 6 यांची बेरीज 1 + 6 7 आणि खाली 2 आला.
27 आला. त्याच्यातला शेवटचा डिजिट 7 खाली लिहायचा आणि 2 लक्षात ठेवायचा. त्यानंतर 5 2 चा 6, 5 2 चा 10, 10 प्लस 2 12 आला आपलं 2 डिजिट नंबरचं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 1272 आन्सर. त्याच पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने या ट्रिकनुसार 3 स्टेप वापरून मल्टिप्लिकेशन करू शकता. त्यासाठी तुम्हाला अजून एक उदाहरण देते. 78 मल्टिप्लाय बाय 55. हे उदाहरण सोडून तुम्ही कमेंट्समध्ये मला याचं उत्तर लिहून पाठवा. ट्रिक आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.